हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्व? मस्त ना? तर मस्त असायला पाहिजे. तर आज मी तुम्हाला एक मस्त अशी झटपट आणि कमी वेळात बनवणारी रेसिपी दाखवत आहे. तुम्हाला बघता समजलं असेल. तर इथं मी आज बनवत आहे मस्त असं घरच्या मलाईपासून म्हणजे दुधाच्या मलाईपासून मस्त असं दाणेदार रवाळ असं तूप. तर बघू शकताय किती मस्त सुंदर असं तूप झालेलं आहे आणि खूप कमी वेळामध्ये मी हे तूप बनवलेलं आहे. तर ते कसं ते पण दाखवते आणि मी हे तूप बनवता वेळेस काय थोडीशी छोटी मोठी चूक झाली तेही दाखवते. म्हणजे तुम्ही ती चूक सुधारण्याचा तुम्ही तशीच चूक नका करू. मी केली तशी म्हणजे तुम्हाला मी दाखवत सांगते की मी काय चूक केली, त्याचप्रमाणे तुम्ही करत हे बघू शकता. ही मलाई आहे तर मी फ्रीझरमधून बाहेर काढून ठेवलेली मलाई पूर्णपणे म्हणजे बर्फ होता तो मेल्ट झालेला आहे आणि मी इथं फ्रीजमधून काढून बाहेर ठेवलेली. तर आता मी इथं ना मिक्सरच्या भांड्यात टाकायची होती. पण कधी कधी होतं बघा आपल्याला असं असं म्हणजे मला असं वाटलं की नाही हाताने होतं आहे की नाही. माझं थोडंसं म्हणजे वेगळं ट्राय करायचं असतं की बाबा होतं आहे की नाही बघूया. कधी कधी मिक्सर पण आपण घेत नाही लवकर कारण खूप भांडे खराब होतात. पण नाही असं ना मला खूप वेळ लागला फेटायला. तर तुम्ही ना मिक्सरच्या भांड्यात टाका. ही एक चूक झाली कारण मी पण पहिल्यांदाच केलं होतं ट्राय. असं म्हणले बघूया किती लवकर होतं आणि किती वेळ लागतो आणि किती वेळ नाही लागत आणि तूप कसं होतं. तर खूप तूप आहे ना म्हणजे अजिबात त्यातलं काहीच वाया जात नाही. मस्त असं भरपूर असं तूप बनतं. तर इथं बघू शकता मी जे फेटून घेतले ते तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये टाका आणि फिरवून घ्या. फिरून घेतल्यावर ते एकदम स्मूथ अशी ना पेस्ट होती. म्हणजे मलाई पूर्ण असं दुधागत होतं. मग तेच तुम्ही टोपामध्ये टाकून घ्या. तर इथं मला फेटायला भरपूर वेळ लागला. मी तुम्हाला बोलले पहिलंच कारण मी पण पहिल्यांदाच करत होते. तर मला पण मिक्सरमध्ये टाकायचं होतं मिक्सरच्या भांड्यात. पण मी असं फेटून घेतलं, थोडंसं पाणी टाकलं, फेटून घेतलं. पर नाही झालं तसं म्हणजे झालं पण खूप थोडा वेळ लागला. हे बघू शकता. जर तुमच्याकडे म्हणजे हँड ग्राइंडर असेल तर तुम्ही त्यानेही करू शकता. सॉरी ताईंनो, खूप बॅकग्राऊंडचा आवाज येतो त्यासाठी सॉरी. तर तुम्हाला माहिती आहे आमच्या इथं आवाजच असतो खूप. आणि छान असं फेटून घेतलं. बघितलं तुम्ही किती वेळ लागला आहे. आणि आता मी इथं ह्याचं ना जे लोणी आहे म्हणजे लोण्याचा गोळा असा बाजूला करून घेते. तुम्ही बघता इथं गॅसवर ठेवते. तर लोण्याचा गोळा हा नंतर बाजूला करणार आहे. मी पण विसरले बघा कारण व्हिडिओ खूप दिवसाचा आहे, गेल्या महिन्यातला व्हिडिओ आहे. त्यामुळं मी पण विसरले आणि ही रेसिपी पहिल्यांदाच करत आहे. ते बघू शकता गॅस बारीक केला आहे आणि मी हा टोप आहे ना फेटून घेतलं छान. मग तुम्ही तेच मिक्सरला बारीक म्हणजे पेस्ट करा आणि बारीक गॅसवरती अगदी 4 ते 5 मिनटं तुम्हाला सतत हलवायचं आहे आणि बघा असं ठेवायचं आहे. तर मी इथं पाणी कमी घातलेलं. तुम्ही थोडं पाणी आहे ना अर्धा ग्लास पाणी घाला याच्यामध्ये. मी छोटा ग्लास घातलेलं तर तिथं पाणी कमी पडलं. तुम्हाला सांगते पुढं काय झालं पाणी कमी पडल्यामुळं. ते बघा इथं थोडं पाणी मी जेवढं टाकलं तेवढं नका टाकू. मोठ्या ग्लासातला अर्धा ग्लास टाका किंवा त्याच्याहून थोडं जास्त टाकलं तरी पण चालेल. आणि छान इथं बघा 5 मिनटामध्ये ना आपलं पूर्णपणे ना मलाई मेल्ट झालेली आहे, वितळलेली आहे. तर इथं टोपातून वर येत होती. ही दुसरी चूक, टोपातून वर येत होती म्हणजे दूध असं वर येत होतं. तर तुम्ही मोठी कढई किंवा मोठा टोप घ्या. तर मी नंतर मग मोठी कढई घेतली आणि बघा तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसत नाही आहे पण मला दिसत होतं. तर बाजूबाजूला आहे ना 5 मिनटातच अगदी आहे ना तूप असं बाजूबाजूला येतं. मी तुम्हाला पुढं दाखवण्याचा प्रयत्न करते पण नाही दिसत. थोडंसं नॉर्मली दिसतं असेल तुम्हाला. तर हे बघू शकता मी झूम करून पण दाखवलं आहे पण हे बघा इथं थोडंसं असं नॉर्मल दिसतंय. ते बघा हे तूप आलेलं आहे बाजूला असं झालेलं आहे. तर इथं आता मी ना गॅस बंद करणार आहे आणि हे दूध आहे ना जे आपण दूध बनवून घेतले म्हणजे मलाईचंच मेल्ट केले ते थोडं थंड झाले. तर इथं पाण्याने ग्लास भरून घ्यायचा आहे अर्धा ग्लास आणि चांगलं पाणी घ्यायचं आहे आपल्याला आणि मधोमध ठेवायचं आहे. आणि ही जी कढई आहे ती आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे ना की फ्रीजरमध्ये. वरतून असं झाकण ठेवायचं जेणेकरून काही कचरा नको पडायला म्हणजे काही पण. आणि बघा आता मी ना 2 जसा वेळ भेटेल तसं मी हे दुसऱ्या दिवशी काढलेलं आहे. तर तुम्हाला वाटेल की त्याच दिवशी नाही, तुम्हाला वेळ नसेल तुम्ही दुसऱ्या दिवशी काढू शकता की 2-3 तासांनी पण. तर चूक दाखवते तुम्हाला पाणी कमी टाकल्यामुळं ना आपल्याला जे म्हणजे इथं थोडंसं घट्टपणा कमी आलेला आहे. जर तुम्ही पाणी बरोबर हिशोबाने टाकताना थोडंसं जास्त तर तुम्हाला म्हणजे जे आता बघा तूप तयार झालं आहे ना बाजूबाजूला
ते थोडं वरती होतं आणि पाणी खाली राहतं. म्हणजे तुम्हाला ते पाणी जे आहे ना एक्स्ट्राचं ते काढायला बरं पडतं. म्हणून पाणी बरोबर थोडं जास्त घाला, माझ्यावानी कमी नका घालू. बघा हे जे आपण पाणी काढतोय ना ते काही कामाचं नाही आहे. जर तुमचं फ्रेश मलाई असेल तर तुम्ही त्याचं पनीरही बनवू शकता किंवा ताक वगैरे पण भरपूर जण बनवतात, किंवा तुम्हाला नसेल पाहिजे तर तुम्ही असंच पीठ मळायला सुद्धा घेऊ शकता, किंवा कोणत्या भाजीतही हे पाणी ॲड करू शकता किंवा टाकूनही देऊ शकता, तुमची मर्जी. तर हे बघा इथं हा प्रॉब्लेम झाला, मी पाणी कमी घातल्यामुळं ना त्यातून पाणी निघायला म्हणजे असं घट्ट घट्ट निघत होतं. तर हे मी आता 2-3 वेळेस पाणी टाकून काढून घेतलेलं आहे आणि छान असं मग एकजीव केला मी, नंतर मिक्स केलं. तुम्ही मिक्स पण करून नाही केलं तरी पण चालते, पण मी केलं कारण की ते तुटत होतं, कारण की मी पाणीच कमी घातलं. आणि हे गॅसवरती जेव्हा आपण ठेवतो ना, बारीक गॅस किंवा मिडियम गॅसवरतीच ठेवायचं. अगदी मला असं वाटतं ना, जेव्हा पाणी आपलं परफेक्ट प्रमाण पडते आणि आपण मिक्सरला बारीक करून घेतो ना, तर अगदी 5 ते 7 मिनटामध्ये तुमची मलाई तयार, म्हणजे तुमचं तूप तयार होते. माझ्याकडनं सुरुवातीपासूनच मिस्टेक झाली, त्याच्यामुळं माझं तूप बनवायला ना जास्तीत जास्त लागले 30 मिनटं लागली, म्हणजे अर्धा तास लागला. पण एवढं परफेक्ट तूप झालं होतं ना, अजिबात त्यातले ते बोलतो ना खाली खवा राहतो किंवा एक्स्ट्राचं तूप, म्हणजे ते खाली खवा राहिलं की ते तूपच झालं ना आपलं थोडंसं. तर इथं बघू शकताय मी ना गॅस चालू केला आणि लगेच अगदी 1-2 मिनटामध्येच बघा आपलं मस्त असं ना लगेच तूप वरती आलं आहे. म्हणजे तुम्ही जर सुरुवातीपासून चूक नाही करणार तर अगदी 5 ते 7 मिनटात तुम्हाला सांगितलं आहे आपलं मस्त असं रवाळ असं घरगुती तूप छान असं तयार होत आहे. आणि ही खूप जुनी पद्धत आहे, पहिल्याच्या जेव्हा गावा ठिकाणी किंवा पहिल्याची जुनी पद्धत ही आहे. आज जुनी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे की अशा प्रकारे तुम्ही तूप करा. जी चूक सांगितली ती चूक सुधरा, म्हणजे माझ्याकडनं झाली चूक तुम्ही पण यात करू नका. माझ्याकडनं काय काय चूक झाली ती तुम्हाला मी सांगितलेलं आहे. आणि एवढं मस्त तूप झालं आहे, तुम्हाला पुढं दाखवलं मी. तर हे बघू शकता मस्त असं आपलं तूप तयार आहे. मी इथे तुम्हाला वाटीत काढून दाखवलेलं आहे बघा. कलर अजिबात आपण कोणता कलर वगैरे इथे यूज केलेला नाही. पिवळा असा मस्त असा कलर आलेला आहे. म्हणजेच हे आपलं घरगुती छान असं स्वच्छ पद्धतीने सगळ्या गोष्टी काळजी घेऊन आपण बनवलेलं आहे. तर इथं बॉटलमध्ये वतून ठेवलं होतं. हे दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे बघा, तुम्हाला दाखवते. दुसऱ्या दिवशी ठेवले होते असं मस्त असं बघा, चमच्याने तुम्हाला दाखवते. मस्त असं रवाळ असं दाणेदार असं आपलं तूप झालेलं आहे, बघू शकता. आणि हे तूप तर बघू शकता मैत्रिणी, खूप मस्त असं तूप झालेलं आहे. त्याचा ना सुगंधही खूप भारी येत होता आणि खायला खूप छान टेस्टी लागत होतं. जर याच्यामध्ये कसलीच मिलावट नाही, म्हणूनच घरीच दुधाची मलाई सासवा आणि घरीच मस्त असं तूप बनवा. हे बघू शकताय मस्त असा. हा चला तुम्ही पण बनवा आणि कसं बनलं तुमचं तूप या पद्धतीने नक्की मला सांगा. जास्त गॅस पण आपला जात नाही, नाही तर असं तूप आपण जर बनवलं तर खूप वेळ गॅस जळतो आपला. ह्या पद्धतीने केलं तर आपलं कमीत कमी वेळामध्ये तूपही होतं आणि मस्त असं आपल्याला तूप भेटतं.
चला तर माझा व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू अशा छानशा व्हिडिओसोबत परत एकदा. तोपर्यंत बाय बाय.